सर्वांना नमस्कार. या शांतता समितीच्या बैठकीकरिता उपस्थित पंचायत समिती सदस्या माननीय सुरेखाताई बोंडे, उपस्थित त्र्यंबकाबा गुट्टे, किशोर बापू मुंडे, विठ्ठल भाऊ बोडके, शेतीबा शृंगारे, पोलीस पाटील आमचे संग्राम बरुरे, संपतराव डोंगरे, या शांतता समितीच्या बैठकीकरिता उपस्थित तालुक्यातील आणि किनगाव गावातील मुस्लिम बांधव मौलाना आणि उपस्थित नागरिक, आणि महत्त्वाचं म्हणजे जे आता मला काही चेहरे आठवले तर आमचे काही पोलीस मित्र पण आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत. या सर्वांचं मी किनगाव पोलीस स्टेशनच्या वतीनं, नवे अहमदपूर उपविभागाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो. महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 19 तारखेला आहे. दरम्यान श्री संत सेवालाल महाराजांची जयंती पण आहे, धुलीवंदन आहे, शिमगा आहे, त्याच्यानंतर रमजान ईद आहे आणि कालच महाशिवरात्री पण आपण शांततेत पार पाडलं. आता जसं किशोर बापूंनी सांगितलं किंवा विठ्ठल भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे मी या भागाशी फार आधीपासून परिचित आहे. या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये माझा आजोळ आहे, त्यामुळे इथले लोक, इथले प्रश्न, इथल्या अडचणी आणि इथल्या लोकांची प्रवृत्ती मला ही फार चांगल्या पद्धतीनं माहीत आहे. आणि मला निश्चितच खात्री आहे, आपणही सांगितलं आणि मलाही खात्री आहे की या ठिकाणी आम्हाला, माझ्याकडे 4 पोलीस स्टेशन आहेत, तर कमीत कमी लक्ष आम्हाला किनगावकडे द्यावं लागतं. म्हणजे एवढे शांतताप्रिय लोक आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्तानं मी काही गोष्टी सांगू इच्छितो. काही मिरवणुका ऑलरेडी ठरलेल्या आहेत, आधीपासून होतात, पण एखाद्या वेळी गावातील काही तरुण कार्यकर्त्यांच्या उत्साहाच्या भरामध्ये असं ठरतं की चला यावर्षी नव्यानंच मिरवणूक काढू. पण ती मिरवणूक कुठलीही परवानगी न घेता अशी काढू नये, अशी आमची सूचना वजा विनंती आहे. त्याच्यासोबत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, डीजेचा आवाज मोठा करून आपण मिरवणुका काढल्या पाहिजे आणि दारू पिऊन त्या मिरवणुकीमध्ये धिंगाणा केला पाहिजे, असं काही फार किरकोळ लोक आहेत, म्हणजे बोटावर मोजण्यासारखे असतील, पण अशी प्रवृत्ती पण आहे. परंतु मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राचं नव्हे तर भारताचं दैवत आहे. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं डीजे वरती अश्लील गाणे वाजणं किंवा दारू पिऊन एखाद्या मिरवणुकीमध्ये गोंधळ करणं, काहीतरी अश्लील हातवारे करणं, हे कायद्याच्या दृष्टीने तर चुकीचंच आहे, पण नैतिक दृष्ट्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानणाऱ्या सर्व वर्गाच्या भावना दुखावणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रतिमा तुमच्या आमच्या मनामध्ये आहे त्या प्रतिमेचं सुद्धा हनन करणार आहे. त्यामुळे आम्ही निश्चितच या ठिकाणी गणपती उत्सव होता, दुर्गादेवी उत्सव झाला किंवा इतरही कार्यक्रम झाले, तर त्यापासूनच डीजेंना पूर्णपणे बंदी केलेली आहे. आणि मला खात्री आहे, विश्वास आहे की किनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जिथं कुठं शिवजयंती होईल ती पारंपरिक वाद्याच्या गजरामध्ये होईल, लेझिम ताशाच्या गजरामध्ये होईल, ढोल ताशाच्या गजरामध्ये होईल. कुठेही डीजे लागणार नाही याची मला खात्री आहे. आणि डीजे लागलाच तर आमचं मीटर तयारच आहे. त्यामुळे कृपया डीजे लावण्यापासून परावृत्त व्हा, स्वयंस्फूर्तीनं व्हा. म्हणजे मी असं म्हणत नाही की आम्ही कायद्याच्या भाषेत सांगतोय की तुम्हाला आदेश करतोय, मी विनंती करतोय की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे तर डीजे लावण्यापासून परावृत्त व्हा. त्याच्यापेक्षा एक चांगलं काहीतरी भव्य दिव्य पारंपरिक पद्धतीचं वाद्य असेल, ढोल ताशा पथक असेल, काही मर्दानी खेळ असतील, काही तलवारीचे खेळ असतील, अशा पद्धतीनं शिवजयंती साजरी करण्याचा आपण प्रयत्न करूया आणि आपण कराल याची मला खात्री सुद्धा आहे. दुसरी गोष्ट आहे, सण उत्सवाचा कालावधी आहे, याच्यामध्ये व्हॉट्सअपवरती अनेक चुकीच्या अफवा पसरवल्या जातात. म्हणजे अमक्या ठिकाणी अमकं झालं, अमक्या ठिकाणी पुतळ्याची विटंबना झाली, अमक्या ठिकाणी अमक्या समाजाच्या व्यक्तीला मारहाण केली. काही लोकांकडून त्याला जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. अशा कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवायचा नाही.
जर आपल्याला वाटलं खरंच आपल्या भागामध्ये असं काही होण्याची शक्यता असेल तर निश्चित आपल्या भागाचे बीट अंमलदार, आपले पोलीस पाटील, पोलीस मित्र, आमचे API साहेब, आम्ही सुद्धा आणि मंचावर उपस्थित जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्येष्ठ नेते आहेत, यांच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये कशी शांतता राहील. आता इथं तर फार सांगायची गरज नाही, पण काही भाग आहेत, काही गावं आहेत. गावं म्हणण्यापेक्षा त्यातली काही लोक आहेत ज्यांना प्रत्येक गोष्ट खरी वाटते, त्यांचाही काही दोष नाही. व्हॉट्सअपवर येतं मेसेज, व्हिडिओ, आता तर यायचा जमाना आहे, इथं असं झालं तिथं असं झालं म्हणून येतो. पण संत सेवालाल महाराजांचं एक फार चांगलं वचन आहे, आपण यापूर्वी ऐकलं असेल तर परत मी सांगतो. संत सेवालाल महाराजांनी म्हटलं की जाणजो छाणजो पचच मांडजो, म्हणजे माहिती करून घ्या, ते चाळून घ्या. म्हणजे प्रत्येक येणारी माहिती काय खरीच नसते, त्यात काही खोटा अंश पण असतो, ते चाळून घ्या आणि जे उर्वरित असतं, जे सत्य असतं तेच माना. म्हणजे ही मी विनंती करतो की प्रत्येक गोष्ट व्हॉट्सअपवर येणारी ही काही खरी नसते. त्यामुळे आपण जेवढं होईल तेवढं खात्री करून पोलीस पाटलांना माहिती द्यावी, आमचे API साहेबांना माहिती द्यावी आणि बीट अंमलदारांना माहिती द्यावी, जेणेकरून आपण पण त्याची खात्री करू शकतो. आणि पुढे मी सांगेल की होळी आहे, शिमगा आहे, त्याच्यामध्ये रस्त्यावर अडवण्याचे प्रकार काही ठिकाणी होतात, पण ते काही असं फार उद्देश नसतो वेगळा, पण होळी साजरी करण्यासाठी किंवा काय काहीतरी एक 100-200 रुपये द्यावे असे काही ठिकाणी प्रकार झाल्याचं पूर्वी माझ्या निदर्शनास आलं. असं होणार नाही याची मी खात्री बाळगतो. आणि पोलीस मित्र आमचे बरेच आलेले आहेत. पोलीस मित्रांच्या जबाबदाऱ्या काय वगैरे हे मी अहमदपूरला एक स्पेशल वर्कशॉप घेऊनही सांगितलेलं आहे. आता जसं इथलं संस्कृती आहे, ही जी गंगा जमुना तहजीब आहे, ही तहजीब ईदच्या निमित्तानं पण असेल, रमजानच्या निमित्तानं पण असेल आणि येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी ही शांतता ठेवण्याची संस्कृती कायम राहावी, याच्यामध्ये पोलीस पाटलांची आणि पोलीस मित्रांची मोठी भूमिका आहे. आणि त्याच्यासोबतच आपल्या भागातील ज्येष्ठ नागरिक असतील, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असतील, डॉक्टर, इंजिनियर, हे सगळे जे शांतता समितीमध्ये आहेत, काही जण आता येऊ शकले नाहीत, परंतु निश्चितच आता काल परवाचं उदाहरण आहे. फक्त शांतता टिकवण्यासंबंधीच नाही तर इतरही बाबतीमध्ये वाढवणा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका जखमी महिलेला आणि तिच्या बाळाला एका पोलीस मित्राने आपल्या स्वतःच्या 4 व्हीलरमध्ये टाकून उदगीरला हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट केलं आणि तिचा जीव वाचला. तर अरविंद मालुशे म्हणून राजन्नावाडीचा एक पोलीस मित्र आहे आमचा, तर तिचा जीव वाचला, तिच्या बाळाचा जीव वाचला. तर याच्यापेक्षा मला वाटतं भारतीय संस्कृतीमध्ये एखाद्याचा जीव वाचवण्यापेक्षा मोठं पुण्य कुठलं नाही. तर ही जी पोलीस मित्रांची जी भावना आहे की पोलीस प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाहीत बोडके भाऊ, त्या ठिकाणी आमचे पोलीस मित्र पोहोचतील. आणि आम्ही जरी खाकीतले पोलीस असू तरी आपण सगळे साध्या कपड्यातले पोलीसच आहात असं समजून काम करायचंय. आम्ही काही ठिकाणी T-शर्ट वाटप केलेले आहेत, खंडाळीला, नागझरीला T-शर्ट दिलेले आहेत आणि प्रत्येक गावातल्या पोलीस पाटलाशी कोऑर्डिनेट करून आम्ही पोलीस मित्रांशी T-शर्ट पण देऊ. काही जणांनी म्हटले की त्याच्यासाठी ID द्या, पण IDचा एखादी वेळ गैरवापर होऊ शकतो. एखादी असतो नादिल, जातो एखाद्या बाहेरवरती आणि दाखवतो पोलीस मित्राचा ID, असं होऊ नये म्हणून आम्ही T-शर्ट दिलेत, म्हणजे सगळ्यांच्याच लक्षात राहील तो हा माणूस पोलीस मित्र आहे, T-शर्ट घालून फिरतोय. आणि जिथे गरज असेल तिथंच वापरावं हे पण आम्ही सांगतो. अननेसेसरी कुठेही शेतात काम करताना किंवा घरात झोपताना पोलीस मित्राचं T-शर्ट घालून झोपतोय, मग तुम्हाला उंदरच घाबरतील, असं होऊ नये. म्हणजे जिथे गरज आहे, म्हणजे पंकजाताईंची सभा झाली या ठिकाणी, तर पंकजाताईंच्या सभेला एखादी वेळ आमचा जर बंदोबस्त कमी पडला असता तर आम्ही आमचे पोलीस मित्र बोलवले असते वाहतुकीचं नियोजन करण्यासाठी किंवा काही डायव्हर्ट करण्यासाठी. अशा ठिकाणी आपली गरज पडेल तेव्हा आम्ही आपल्याला निश्चितच आवाज देऊ आणि मला खात्री आहे की आपण त्या ठिकाणी निश्चितच याल. पोलीस मित्रांची पण जबाबदारी आहे. आता गावोगावी कुठल्याही अननेसेसरी मिरवणुका होणार नाहीत. मिरवणुका जरी होत असतील तर काही गावामध्ये गटबाजी असते, म्हणजे सुप्त गटबाजी असते, उघड जरी नसली तरी एखाद्याला अध्यक्ष व्हायचं असतं, त्याला भेटलेलं नसतं अध्यक्षपद, त्याला वाटतं की दुसरा अध्यक्ष झाला तर काहीतरी त्याच्यात खुसफुट काढायचा प्रयत्न करतो.
तसं जर काही असेल गावामध्ये आणि त्याच्यातून वाद व्हायची शक्यता असेल तर निश्चितच आपण त्या गावामध्ये बीट अंमलदार पाठवून ते मिरवणूक आणि ती जयंती शांततेत कसं होईल. अनेक ठिकाणी मस्जिद आहेत, त्या ठिकाणी माझी मुस्लिम बांधवांना सुद्धा विनंती आहे, असं नाही की इतर समाजाचेच लोक काहीतरी वाद करू शकतात. इथं तर असा काही वाद होत नाही, जातीय वाद होत नाही. पण मुस्लिम समुदायातीलच एखादा मुलगा असतो, एखादा माणूस असतो ज्याचा तर काहीतरी स्क्रू एखादा ढिला झालेला असतो. असं काही जर कोणी अनुचित प्रकार करायचा प्रयत्न करत असेल तर तात्काळ आम्हाला कळवावं, जेणेकरून इथली जी आतापर्यंतची परंपरा आहे त्याला गालबोट लागणार नाही आणि सर्व सण उत्सव शांततेत पार पडेल. आणि ही बैठक, ही शांतता समिती ही फक्त सण उत्सवापुरतीच मर्यादित नाही, वर्षाचे 365 दिवस आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तसंच आता मला सांगायला आनंद आहे की जसं आता बापूंनी सांगितलं की जून महिन्यामध्ये थोडंसं पेरणीचे किंवा शेतीचे बाधाचे वाद होतात, तर असे वाद सुद्धा रेकॉर्डवरती कमी झालेले आहेत. म्हणजे ह्या वर्षी तुलनेनं मागच्या वर्षीच्या म्हणजे 2024च्या तुलनेत 2025 मध्ये असे वाद कमी झालेले आहेत. आणि मला निश्चित खात्री आहे आपल्या सर्वांच्या मदतीनं येत्या पेरणीच्या दिवसांमध्ये असे वाद कमीत कमी होतील आणि जे काही असतील ते गावच्या लेवलवरती मिटतील आणि त्याच्यामध्ये गुन्हे दाखल करायची वेळ येणार नाही. कारण एखादा रागाच्या भरात केलेली कृती असते तर त्याला गुन्हेगार म्हणून शिक्का मारायचा का त्याला सुधारण्याची संधी द्यायची? तर निश्चितच आमचा भर आहे त्याला सुधारण्याची संधी द्यायची. त्याच्याकरिता गुन्हा दाखल करण्यापेक्षा 107ची एखादा जर बॉन्ड घेतला की बाबा तू शांत राहशील, त्या पद्धतीवर आमचा भर आहे आणि ते पण गुन्हे निश्चित कमी होतील. आणि पोलीस मित्र कधीही काहीही कुठेही अडचण आली, तुम्हाला इथेच नाही महाराष्ट्रात कुठेही अडचण आली तर निश्चितच आम्हाला सांगा. मला वैयक्तिक मेसेज कॉल करू शकता, डोके साहेबांना करू शकता, आपल्या बीट अंमलदारांना करू शकता. कारण तुमच्यात आणि आमच्यात फार फरक आहे असं आम्ही समजत नाही. आम्हाला शासनाने नियुक्त केले आणि तुम्ही स्वयंस्फूर्तीने आलेला आहात. काम एकच करायचंय, सगळ्यांना शांतता ठेवायची आहे, गुन्हे कमीत कमी घडतील हे बघायचं आहे. आणि सण उत्सवाच्या वेळी जिथं कुठं आपली गरज असेल, जिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं वाटतं अशा ठिकाणी आपण उपस्थित राहायचं आहे. आता आमची SP साहेबांची परत VC आहे, त्यामुळे मी आपला फार वेळ घेत नाही. मी खरं तर आपल्या सगळ्यांचं अभिनंदन व्यक्त करतो की कारण आपण अत्यंत शांततेमध्ये कुठलाही अनुचित प्रकार न घडता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन पार पाडलेलं आहे. तुमच्या सगळ्यांसाठी खरंच टाळ्या झाल्या पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, इथंच हेच संस्कृती मला अपेक्षित होती की हारणाऱ्या उमेदवाराने जाऊन जिंकणाऱ्या उमेदवाराचा सत्कार करणं, ही जी संस्कृती आहे ही कायम टिकावी. आणि हे उदाहरण किनगाव पोलीस स्टेशनचं फक्त किनगाव पोलीस स्टेशनमध्येच न राहता जिल्ह्यामध्ये जावं, संपूर्ण राज्यानं याचं अनुकरण करावं अशा पद्धतीचा आपला एरिया आहे. ही शांतता अशाच पद्धतीनं कायम राहावी. नवनियुक्त सदस्यांचं पण मी मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ही पदं भरली गेलेली आहेत. निश्चितच आपण जनतेसाठी चांगलं काम कराल याची मला खात्री आहे. आणि आम्हालाही वेळोवेळी ज्या काही अडचणी असतील, जनतेमधून येणाऱ्या, तुमच्याकडे जास्त लोक येतात आमच्यापेक्षा, जनतेमधून येणाऱ्या ज्या काही अडचणी असतील ते वेळोवेळी आमच्याही कानावर घातल्या तर आपण सहकार्यानं त्यांना त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करणं किंवा अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतो. आपण एवढ्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी आलात आणि महत्त्वाच्या सूचना ज्या काही असतील त्या आपण ग्रहण केलात आणि येत्या सण उत्सवाच्या काळामध्ये आपण पोलीस प्रशासनाला, शांतता समितीला सहकार्य करण्याचा निर्धार घेऊन जो जात आहात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. थँक्यू सर. आज शांतता समितीसाठी माननीय SDP रायबोले साहेब हे आले आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं आणि प्रोत्साहन दिलं. त्याबद्दल मी किनगाव पोलीस स्टेशनतर्फे माननीय सरांचा आभार मानतो. तसंच या कार्यक्रमाला किशोर बापू, त्र्यंबक आबा, विठ्ठल भाऊ, तसेच अशोक भाऊ मुंडे, नवीन पंचायत समिती सदस्य सुरेखाताई मुंडे, हे सर्वजण
हजर राहिले आणि आपलं मनोगत व्यक्त केलं आणि सर्वांच्या वतीने त्यांनी खात्री दिली की आगामी काळातील येणारे सण उत्सव आणि सर्व महापुरुषांच्या जयंत्या एकदम शांततेत पार पडतील अशी खात्री दिली. आपल्याशी सर्वांशी संवाद साधला, त्याबद्दल मी सर्वांचं किनगाव पोलीस स्टेशनकडून आभार मानतो. तसंच किनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील, सरपंच, सर्व मौलाना आणि पोलीस मित्र हे शांतता समितीच्या बैठकीसाठी हजर राहिले. मी या सर्वांचंही मनपूर्वक आभार मानतो. तसंच मीडियाचे प्रतिनिधी हजर राहिले, त्यांनी या बैठकीची व माननीय साहेबांच्या व प्रतिष्ठितांनी जे काही मनोगत व्यक्त केलं त्याला योग्य ती प्रसिद्धी द्यावी ही विनंती करतो. सर्व मीडिया प्रतिनिधी आले, त्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार मानतो आणि सरांची परवानगी घेऊन ही शांतता कमिटीची सभा इथं संपली असं जाहीर करतो. धन्यवाद. मॉर्निंग पेट्रोलिंग म्हणून एक प्रकार असतो. आपण सणवार पोलीस दररोज करतात, पण पोलीस हद्दीतल्या पूर्ण गावामध्ये जाऊ शकत नाही, म्हणून त्या गावातील पोलीस पाटील, सरपंच आणि पोलीस मित्र यांना आपण मेसेज देतो की एखादा महापुरुषाची जयंती किंवा सणवार उत्सव यात्रा असं काही असलं की आपण गावातील सर्व मंदिरे, पुतळे, मस्जिद, फ्लेक्स, बॅनर लागलेले सर्व चेक करतो. कोणी काही अनुचित प्रकार केला आहे किंवा काय याची खात्री करतो आणि ती फोटो आपल्या ग्रुपवर पोस्ट करतो. तसंच आता 2 दिवस, उद्या आणि परवा 18 आणि 19 तारखेला सर्व पोलीस पाटील आणि पोलीस मित्र आपण आज संध्याकाळी किनगाव पोलीस स्टेशनसाठीच्या पोलीस मित्रांचा एक ग्रुप बनवतोय. त्या ग्रुपवर आपापल्या गावातील मंदिर, मस्जिद, पुतळे, ईदगाह हे चेक करून खात्री करून सुरक्षित असल्याबाबत ग्रुपवर फोटो पोस्ट करायचे. बरोबर आहे. त्याचबरोबर आता शिवजयंती अनुषंगानं किंवा इतर आगामी काळातील जे सण उत्सव आहेत त्या अनुषंगानं बऱ्याच गावात फ्लेक्स लावले जाते, फ्लेक्स बॅनर. तर ते ग्रामपंचायतीनं ती फ्लेक्स बॅनर परवानगी दिली आहे नाही त्याबाबतची ग्रामपंचायतकडून खात्री करायची आणि ती सण उत्सव किंवा शिवजयंती जी काही झालं त्या दुसऱ्या दिवशी लगेच ग्रामपंचायतीला ते पत्र देऊन काढून घ्यायला हवायचे. आम्ही तसं BDO साहेबांना पत्र देतो दरवेळी. तुम्ही पण पोलीस पाटलांनी ते खात्री करायची आहे. आपापल्या गावात लावतायत कुठं पहिल्यांदा लावताना काही वाद होऊ नये किंवा रात्रीच्या वेळी काही जनावर वगैरे घासून एखादं वाहनामुळं त्याचं नुकसान होऊ नये आणि त्याचा चुकीचा मेसेज जाऊ नये, 2 समाजात वाद ते निर्माण होऊ नये त्याच्यावरनं काय याबाबत ते फ्लेक्स लावताना काळजी घेतली पाहिजे. रस्त्यात आडवा येणार नाही, वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने ते व्यवस्थित लावून झाल्यानंतर जयंती झाल्यानंतर 2 दिवसानं किंवा दुसऱ्या दिवशी ते ग्रामपंचायतकडून ते काढून घ्यायचे. बरोबर आहे. त्यानंतर प्रतिमा पूजन आणि पुतळा पूजन त्या दिवशी जे आहे ते पोलीस पाटील सर्व आपापल्या गावात थांबतील. आपल्याकडे चार्ज असणाऱ्या गावात पण लक्ष ठेवतील, थांबतील. आपण त्या दिवशी सर्व गावामध्ये बंदोबस्त देणार आहोत. प्रतिमा पूजन झाल्यानंतर त्यावेळीचे फोटो आपण ग्रुपवर फोटो पोस्ट करून मेसेज टाकायचा आहे. त्यानंतर ते झाल्यानंतर परत पूजा झाल्यानंतर ते सुरक्षित काढून घेतले जातील सगळे, याच्याकडे पण खात्री करायची आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट अनधिकृत पुतळे वगैरे सर बोलणारच आहे त्याविषयी. त्यानंतर ज्या पोलीस मित्रांना हे मिळालं नाही, टी-शर्ट भेटला नाही ज्या गावात, त्यांना सरांच्या हस्ते टी-शर्ट वाटप करण्यात येईल. आता त्यांनी टी-शर्ट घेऊन जायचं ते घेऊन जा. त्यानंतर आदरणीय DSP साहेब आपल्याला सूचना देतील.
सर्व सूचना बऱ्यापैकी दिलेल्याच आहेत. तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असतील तर जरा मला एकदा कळू देत. त्या अनुषंगाने आपण बोलू. पोलीस पाटील आणि पोलीस मित्रांना कुठे काय करायचं आहे, कधी काय करायचं आहे, याच्याबद्दल काही शंका आहे का कोणाला? सूचना समजल्या का सगळ्यांना? जरा आवाज द्या जोरात. सूचना समजल्या का? ओके, व्हेरी गुड. आता शिवजयंती आहे, आंबेडकर जयंतीच्या वेळी परत आपण एखादी बैठक घेऊया. त्याच्या आधी आमच्या गाव भेटी होतील, त्या गावामध्ये पोलीस पाटलांच्या सोबत पोलीस मित्र पण भेटतील आणि अनौपचारिक चर्चा होईल. असं काही प्रेशर खाली काम करायची आवश्यकता नाही. मित्र नावच दिलं आपण, पोलीस मित्र. मित्र जसे मित्रांशी बोलतात त्याप्रमाणे आपण डिस्कशन करायला हवं. बेसिक कन्सेप्ट अशी आहे की गावामध्ये काहीही अडचण नसेल, म्हणजे जी गाव लेवलवर वाटते की ही अडचण आहे, कोणाचे भांडणं आहेत, कोणाच्या जागेचा वाद आहे, कोणाचा मुलगी पळून गेलेली असेल, शेतीचा वाद असेल, कुठलाही वाद असेल, तर गावामध्ये जे 5 पंच असायचे पूर्वी 5, त्याच धर्तीवरती आपण गावातले वाद मिटवायचं प्राथमिकतेने काम करायचं. आता शिवजयंतीच्या निमित्तानं काही सूचना प्रॉपर दिलेल्या आहेत. काही गावांमध्ये शिवाजी महाराजांचे पुतळे बसवलेले आहेत, काही गावांमध्ये अद्याप बसवलेले नाहीत, प्रक्रियेमध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये प्रक्रिया पालन करून जर शिवाजी महाराजांचा किंवा इतर महापुरुषांचा पुतळा बसवला तर ते सगळ्यात जास्त आनंद आम्हाला होईल. कारण आम्ही पण म्हणजे पोलीस म्हणजे काय फार मंगळ ग्रहावरून आलेले नाही. एखाद्या गावामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा इतर महापुरुषांचा पुतळा असला तर आम्हालाही त्याचा आनंदच आहे. फक्त आमच्या एवढ्या सूचना असतात की प्रक्रियेचं पालन करून पुतळा बसवावा. अचानक उठून एखाद्या रात्रीत जर बसवला पुतळा तर त्याच्यात काय होतं, त्या गावामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि विनाकारण काही जणांवर गुन्हे दाखल होतात. आणि गुन्हे आजकाल पूर्वीसारखे नाही, हाताने लिहिले, कोणाच्या लक्षात नाही आलं गेलं असं नाही. आता प्रत्येक गुन्हा हा ऑनलाईन सिस्टमवरती दाखलही होतं आणि त्याचं निकाल लागेपर्यंत, निकाल लागल्यानंतर माणूस मरेपर्यंत त्या ऑनलाईनच्या सिस्टममध्ये असतो. त्याच्यामुळे अचानक एखाद्या ठिकाणी जर परमिशन न घेता, कायदेशीर प्रक्रिया पालन न करता, ग्रामपंचायत नगरपालिकेची NOC न घेता, पोलीस स्टेशनची NOC न घेता, जिल्हा कमिटीची परवानगी न घेता जर पुतळा बसवला तर नाईलाजानं तो पुतळा काढावा पण लागतो आणि गुन्हे दाखल होतात, ती वेगळी गोष्ट. त्यामुळे आयुष्यभर गुन्हे दाखल करून म्हणजे गुन्हेगार म्हणून आयुष्यभर मिळवण्यापेक्षा तर प्रक्रियेचं पालन करून पुतळे बसावे. एवढं सांगून पण काही जणांना म्हणजे काही उत्साही कार्यकर्ते असतात गावातले, काही गावामध्ये उत्साही कार्यकर्ते असतात, त्यांना वाटतं की बसवून टाकू रात्रीतून, पण तसं होणार नाही. तसं जर काही होणार असेल तर त्यांना आधी समजून सांगा किंवा हे करण्यापेक्षा रितसर प्रस्ताव द्या, पोलीस स्टेशनची NOC घ्या आणि तरीही ऐकत नसतील तर कृपया तशी काही गोष्ट गावात घडणार असेल तर पोलीस पाटलांनी आणि त्या गावच्या पोलीस मित्रांनी ही आपली जबाबदारी म्हणून. सुरुवातीलाच मी सांगितलं, जसं खाकीतले आम्ही पोलीस आहे तसे साधे कपड्यातले तुम्ही पोलीस आहे. म्हणजे गावामध्ये असे काही घडणार असेल तर निश्चित आम्हाला सांगा, आपण त्या ठिकाणी बैठक घेऊ आणि त्यांना प्रक्रिया समजून सांगू कशा पद्धतीने पुतळा बसवता येतो. त्यामुळे कोणावरही गुन्हा दाखल होणार नाही. आणि शिवजयंती संदर्भात डोके साहेबांनी सूचना दिलेल्या त्या पालन करा. गावामध्ये फोटो बसवला, फोटोचं पूजन केलं, एखादं कुत्रं येतं, भटकं कुत्रं खुर्चीला डॅश मारतं आणि तो फोटो पडतो, मग तिसरा येणाऱ्याला माहीत नसतो हे कुत्र्यानं पाडलंय का काय माणसानं पाडलंय, मग त्या गोष्टीचा इश्यू होतो आहे का नाही. कधी कधी डुकरं असतात गावामध्ये, ते एखाद्या ठिकाणी येऊन धडकतात. तर अशा काही गोष्टी होत असेल, पहिली गोष्ट तर ती फोटो जे काही छोटासा पुतळा म्हणजे पूजनाच्या साठीचा तो सुरक्षित ठिकाणी ठेवलेला असावा, असं मंडप बिंडप घालून ठेवलेला असावा किंवा सर्वांच्या नजरेत असावा. ते प्रतिमेचं पूजन झाल्यानंतर त्याची सुरक्षितता असावी आणि संध्याकाळी काढेपर्यंत त्याच्याकडे लक्ष ठेवणारं कोणतरी असावं. नाहीतर ते आपल्याकडे गणपती बसतो, गणपती मंडपात असून कार्यकर्ते बाहेर फिरत असतात, गणपती विचार एकटाच बसलेला असतो. असं शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या बाबतीत होऊ नये, कारण अखंड महाराष्ट्राचं ते दैवत आहे.
की आता आपण टी शर्ट पण वाटप करणार आहे. जर मिरवणुकीच्या वेळी गरज असेल तर आम्ही बीट अंमलदार आम्ही तुम्हाला निरोप देऊ की बंदोबस्ताकरिता टी शर्ट आणि कॅप घालून यायचं, म्हणजे जेणेकरून काय होईल, आता तुम्ही कुठं गर्दी झाली तुम्ही सोडवायला जाल, पण लोकांचे हे लक्षात येणार नाही की हा कोण मध्ये सोडवायला आला, त्यामुळे गर्दीसोबत तुम्हालाही घडलं जाईल. अशा गरजेच्या वेळी टी शर्ट आणि कॅप घालून गेला तर पोलीस मित्र तिथे दिसेल ना आणि लोकांच्या लक्षात येईल की बाबा हा पोलिसांचा माणूस आहे. त्यामुळे हे असे टी शर्ट वगैरे घालून जायचं. कुठलीही गोष्ट अनुचित प्रकार घडत असेल तर पहिल्यांदा आम्ही पोलीस पाटलांना फोन करणार आणि पोलीस मित्रांना फोन करणार, म्हणजे गाव तुमच्या ताब्यात आहे. थोडक्यात ताब्यात आहे म्हणून स्वतःच काहीतरी उचापती नका करू. ताब्यात म्हणजे शांतता ठेवण्यासाठी. गावातली शांतता ठेवणं ही तुमची जबाबदारी आहे. त्या जबाबदारीच्या भावनेतून स्वतः प्रेरित होऊन काम करा. म्हणजे आम्ही सांगतोय म्हणून नाही. आपल्या घरात जसं शांतता ठेवण्यासाठी मोठा एखादा व्यक्ती काम करतो, तसंच पोलीस मित्रांनी सगळ्यांनी काम करावं अशी आमची इच्छा आहे. आता गावाच्या यादीनुसार आपण टी शर्ट वाटप करू. काही जणांना आता भेटतील, काही जणांना दुसऱ्या टप्प्यात भेटतील, पण टी शर्ट भेटतील सगळ्यांना. पण जबाबदारीने वापरा. पोलीस मित्र लागलेला आहे, त्याच्यावर महाराष्ट्र पोलीसचा लोगो आहे कॅपवरती आणि टी शर्ट वरती, त्यामुळे ती फार जबाबदारीने वापरायची गोष्ट आहे. आणि आम्ही बीट अंमलदारांना पण सूचना दिलेल्या आहेत, जर कोणी पोलीस मित्रचं टी शर्ट घालून काहीतरी वेगळे धंदे करत असेल आणि त्याचा गैरवापर करत असतील तर अशाची नावं पण आम्ही घेणार आहे, जेणेकरून पोलीस मित्र ही संघटना आणि आपलं काम बदनाम होऊ नये. त्यामुळे आपण सर्वजण प्रायोरिटीनं आणि व्यावसायिकतेनं काम करायला अशी मी खात्री बाळगतो आणि थांबतो. धन्यवाद. सर काय अलीकडे येते का सगळे कव्हर होते? एक मिनिट सर का बाजूला सर इकडे या पाटील पुढच्या काढतो नाही नाही बाजूला पुढच्या काढा किती कुठे कुठे सर अरे थांबा काढू का पाटील सर का हो पुढच्या निघाल्या तुम्ही यांच्या सगळ्यांच्या सह्या आणि मोबाईल नंबर